जश्न उन्स आणि गझल गराज हे जे आता कोलॅबोरेट होतात आहे, तुमचे एकमेकांचे प्रोडक्शन्स आणि एकमेकांच्या शोज बद्दल काय मत आहे देवेंद्र? मेनली मी खूप वर्ष क्षितिजला ओळखतो आणि प्रचंड हरहुन्नरी कलाकार तो आहे असं मला वाटतं की कुठल्याही छोट्यातल्या छोट्या कॉन्सेप्टमध्ये काय इंटरेस्टिंग करता येईल हे त्याला फार छान दिसतं. आणि दुसरं मला असं वाटतं की जे इतरांना जी गोष्ट करायला अवघड वाटते ती गोष्ट तो सहजी चॅलेंज म्हणून घेऊन करून बघतो. हा त्याचा स्वभाव आहे की इतर लोक ज्या गोष्टीला असं म्हणतात की हे खूप अवघड आहे तर आपण सोपं काहीतरी करूयात, तर त्याच्यापेक्षा त्याचं असं काय नसतं की नाही मग हे चॅलेंजिंग आहे तर आपण हे करूयात कारण हे चांगलं आहे. तर त्या कलेप्रती असणारी जी सेन्सिटिव्हिटी आपण म्हणू, सेन्सिबिलिटी पण म्हणता येईल त्याला, ती फार अफाट आहे त्याची. आणि त्याच गोष्टी ज्या आजूबाजूला चाललेल्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी शोधण्याची जी वृत्ती ती अर्थातच त्याच्या बाकी सगळ्या प्रोडक्ट्समध्ये पण आहे. आणि रिसेंटली म्हणजे जे आता जश्न उन्स तर्फे 2 कार्यक्रम मी आता रिसेंटली बघितले, त्याच्यापैकी गुलाबो आता एक आहे, नूर मंजिल एक झालेला, असे 2 कार्यक्रम रिसेंटली आता लॉन्च झालेले आणि त्याचा प्रवास मी बघतोय. आणि फार म्हणजे ते मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखी ती गोष्ट आहे जी त्यांनी इतक्या अदबीने ते सगळं केलेलं आहे काम. सो मला असं वाटतंय की इतक्या चांगल्या ऑडियन्सला तयार केलेलं आहे त्यांनी त्या कार्यक्रमांमधनं, नवीन कलाकारांना त्याच्यातनं त्यांनी वाव दिलेला आहे. हे फार अवघड असतं की आपलं नाव पणाला लावून, म्हणजे स्वतः एक नाव तयार असताना आपण पणाला लावून अशा 4 लोकांना तिथे संधी द्यायची की ज्यांची रिस्कच असते ती एका प्रकारची, की ज्यांच्याकडनं कमी जास्त जरी झालं तरी ते शेवटी ते त्याच्या ब्रँडवरती येणार असतं. पण त्या अशा ह्याच्यातही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर काम करून त्यांच्याकडनं आउटपुट काढून घेणं याच्यासाठी पॅशन लागते. आणि ही इज अ व्हेरी पॅशनेट आर्टिस्ट. आणि आय फील फॉर्च्युनेट दॅट आय हॅव बीन विथ हिम फॉर लास्ट 10 years. आणि म्हणजे आमची ओळख तशी जुनी आहे, काम आम्ही रिसेंटली करायला लागलो. असं थिएटर कशी ओळख आहे हे थिएटरमध्ये काम करणाऱ्यांना कदाचित कधीच माहित नसतं. म्हणजे शाळा कॉलेज असं पण काही परिचय आहे का? तसं नाही, पोस्ट कॉलेजच एक नाटकाचीच फक्त मैत्री आहे. आणि ती कामामध्ये कशी नकळत कन्वर्ट झाली हे मला तर आता सांगता येणार नाही, आठवता येणार नाही. सो आय फील फॉर्च्युनेट की ते आमच्या एकत्र काहीतरी काम, आणि लवकरच आम्ही एकत्र अजून काही 2-3 प्रोडक्टवरती काम करण्याचा आमचा विचार आहे. आणि